वडिलांनी आपल्या 14 वर्षीय मुलाबरोबर अतिशय भयानक कृत्य केलं। हे कृत्य ऐकल्यानंतर हे आपल्याला त्या वडिलांचा तिरस्कार होईल। ही सर्व घटना सोलापूरमधील भवानी पेठमध्ये घडली आहे। विशाल विजय बट्टू, वय वर्ष 14 अशी या शाळकरी मुलाचे नाव। सायंकाळच्या दरम्यान मुलगा घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला, परंतु पुन्हा घरी आलाच नाही। त्यामुळे वडिलांनी स्वतः मुलगा हरवल्याचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी जेव्हा या घटनेचा उलगडा केला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली। सोलापूर तुळजापूर या रस्त्याच्या कडेला एका नाल्यामध्ये या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला। पोलिसांनी सीसीटीव्ही माध्यमातून या मुलाबरोबर नेमकं काय घडले याचा शोध सुरू केला। तेव्हा पोलिसांना आढळण्यात आले स्वतः वडिलांनीच आपला 14 वर्षीय मुलाचा मृतदेह त्या नाल्यामध्ये टाकला होता। पोलिसांनी जेव्हा विजय बट्टू यांना या गुन्ह्याबद्दल विचारले तेव्हा वडिलांचे उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले। वडील म्हणाले, माझा मुलगा विशाल शाळेतील मुलांचा आणि शेजाऱ्यांच्या नेहमी खोड्या काढायचा। त्याच्या शाळेमधून सतत तक्रारी येणं, अभ्यास न करणं आणि दिवसभर मोबाईल बघत बसणं, याच गोष्टीचा राग मनात धरून वडिलांनी आपल्या 14 वर्षीय मुलाच्या जेवणात विषारी द्रव्य कालवले आणि त्यामुळे त्या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला।